छान सांभाळ केला. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी हे म्हणणे काही खोटे नाही. जन्मदात्री आई आणि उभा जन्म पुरणारा बाप, जगात जगायला शिकवणारा, संकटांना सामोरे जाण्याची ताकद देणारा म्हणजे बाप. दुःख विसरून आपल्या पिल्लांसाठी खंबीरपणे उभा राहणारा जणू हिमालयच. उन्हाळी वाळवणं असो की हिवाळ्याचे लाडू, सगळं बाबांनी केलं तुझ्या अपरोक्ष. कोणत्याही संकटात कणखरपणे ते उभे आहेत आमच्या मागे. तू आम्हा दोघी बहिणींना सोडून गेल्यावर आम्ही आमच्या प्रपंचात रमलो, पण बाबा मात्र तुझ्याशिवाय आजही एकटेच आहेत. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, या उक्तीप्रमाणे तुझ्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा आणि तुम्हा दोघांना एकत्र बघावे हीच समर्थ चरणी प्रार्थना. तुझीच शीतल. आता बाबांची तब्येत कशी आहे? बाबा बरे आहेत. आम्हा दोघी बहिणींसाठी ते उभे आहेत. हार्ट पेशंट आहेत, दोघं गुडघ्यांचे ऑपरेशन झाले, पण दररोज मला फोन करतात आणि मला नेहमी सांगत असतात की माझा जावाई माझा मुलगा आहे. तू लेक आहेस, पण परमेश्वराने मला विवेकरावांच्या रूपानं सुपुत्र दिला, साक्षात रामासारखा, ते नेहमी मला म्हणतात. मला पत्राच्या माध्यमातून व्यक्त होता आलं यासाठी मी चॅनलचे खूप आभार मानते. आणि माझ्या भावना ज्या केवळ व्हॉट्सअपद्वारे बाबांशी बोलू शकत होतो, त्या पत्राच्या माध्यमातून आई आणि बाबांपर्यंत पोहोचवू शकले, त्याबद्दल मी ऋणी राहील. नक्कीच ताई, धन्यवाद. नक्कीच ताई. आणि तुझ्या भावना नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचतील. ताई, तुझं नाव सांग बरं. शीतल मनोज माळी. शीतल ताई, कोणासाठी पत्र लिहिलं? वडिलांसाठी. बाबांनाच का लिहावं असं वाटलं? ते वारले, 3 वर्ष पूर्ण झाले त्यांना. त्यांना पत्र? हो. पत्र मी त्यांना अण्णा म्हणायची, त्याच नावाने मी पत्र लिहिलेलं आहे. प्रिय अण्णा, आज तुम्ही आमच्यात नाही. तुमची आठवण येते. तुमचा आवाज, तुमचं मार्गदर्शन, तुमचा आधार सगळंच खूप आठवतं. तुम्ही दिलेल्या शिकवणी की मोनी जीवनात हार नाही मानायची, प्रत्येक संकटावर मात द्यायची आणि पुढे जायचं. तुम्ही आम्हाला जे दिलंस, जे शिकवलं, ते शब्दात मांडता येणार नाही. कठीण आहे खूप, कष्ट प्रामाणिक होते. माणुसकी खूप होती. हे सगळं तुमच्याकडून शिकलो. आज मी जे काही आहे त्यामागे तुमचं मार्गदर्शन आणि त्याग आहे. अण्णा, तुमची आठवण खूप येते. तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहू द्या. जिथे कुठे तुम्ही असाल तिथं शांत आणि आनंदी असाल अशी मनापासून प्रार्थना करते. तुम्ही आम्हाला सोडून गेले हे कधीच कोणी जाणीव भरून काढणार नाही. याच्या पुढे तुम्ही माझ्यासोबत राहा आशीर्वाद म्हणून. तुमचं मी एक दिवस नाव रोशन केलेलं आहे आणि अशीच पुढे पूर्ण जीवनात तुमचा आशीर्वाद म्हणून मी प्रत्येकाला संकट मार्ग करेल आणि पुढे जाईल. हा आशीर्वाद द्या. मिस यू अण्णा. आज या भावना पत्रातून बाबांपर्यंत पोहोचवताना कसं वाटतं? सगळ्यात अगोदर मी थँक्यू म्हणते. मला माहिती नव्हतं की पत्र लिहिण्याचं काही इथं आहे असं, पण अचानक तुम्ही बोलले की पत्र कोणाला लिहायचं आहे. माझ्या जीवनातले एकमेव माझे वडील, तेच माझे खूप म्हणजे लहानपणापासूनच त्यांनी मला हे केलेलं होतं आणि त्याच्यासाठी मी थँक्यू म्हणते दादा. खरंच. आणि कसं असतं ताई की हा म्हणूनच हा भाग आम्ही इथे सादर करतो, कारण हे जे भावना पोहोचवणं ना ते फार महत्त्वाचे आहेत. कारण आपण कधी कधी काय होतं की आपल्या मनातल्या भावना आपण कधी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतच नाही, बोलतच नाही, आणि मग ती जेव्हा व्यक्ती निघून जाते ना तेव्हा मग ती खंत आयुष्यभर राहते की कदाचित आपण आपल्या मनातल्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवल्या असत्या. मी कोणालाच बोलू शकत नव्हती. मनाच्या मनात खंबीरपणा, आनंद दाखवते चेहऱ्यावर, पण आज नाही राहिलं गेलं माझ्याने आणि ते तोंडाने हात बोललंच गेलं की डोळ्यातून अश्रू निघाला माझा. पण आज कसं मन मोकळं झालं? मन मोकळं झालं. हे खरंच खूप चांगला एपिसोड ठेवलेला आहे तुम्ही पत्र लेखनाचा. थँक्यू सो मच ताई. आणि या पत्र मनातलं या भागानंतर आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मंडळी, पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे एक टप्पा नाबाद. ओके, आता हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर प्लास्टिकचं बाउल आहे तर त्याच्यामध्ये छोटे छोटे चेंडू आहेत. ओके, आणि तुमच्यासमोर अंड्याचे ट्रे आहेत. ओके,
काय करायचंय 1 2 3 म्हटल्यानंतर एका वेळी एकच, म्हणजे तू टाकून झाल्यानंतर मग तू टाकायचंय, म्हणजे असे डायरेक्ट टाकायचे, डायरेक्ट चेंडू त्या ट्रेमध्ये गेले पाहिजेत. हे असे हे बघ